दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तर मनुष्यबळ लागेल आम्हाला सगळं तांत्रिक मनुष्यबळ लागेल आपल्याला अधिकारी लागतील त्याच्यातून ज्या भागातून ही कार्यालय आपण हलवली तिथं जर मी तुम्हाला आता आज तू वेळ नाही आहे स्वतंत्रपणे तुम्हाला मी चर्चा करेल की काहीच काम नव्हतं फक्त तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांची सोय होण्यासाठी कार्यालय होती फक्त आता मागच्या 5 वर्षात तुम्हाला जर आकडेवारी पाहिली काय काम केलं त्या कार्यालयात काय काम झाली किती टक्के काम झालं किती टक्के काम शिल्लक होतं याचा फार बारकाईने अभ्यास करून हा निर्णय झाला असं काही आपण निर्णय एक जवळजवळ 7-8 महिने याच्यावर अभ्यास झाला आणि तिथे स्थानिक कर्मचारी जे आहेत ते आता मात्र स्वाभाविक आहे की जेव्हा स्थलांतर होणार असल्यामुळे मग ते आता काही वेगवेगळ्या चुकीची माहिती पुढे करत काही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतात तशी वस्तुस्थिती नाही आहे पण माझी विनंती एवढीच आपल्याला की जे काही वास्तव आहे मी आपल्या स्वतः मांडतो स्वतंत्रपणे एकदा आपण ही आजची गडबड कमी होऊ द्या की स्वतंत्रपणे मांडतो म्हणजे एकदा तुझं जर समाधान तरी झालं नाही तरी माझी तयारी आहे की त्याच्यामध्ये आतापर्यंत नाशिक नगरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावर सातत्यानं पाण्यासंदर्भात अन्याय केलाय आता तो अधिक होणार आहे असा आरोप आता माझं तेच म्हणणं आहे की साहेब हा काही नगर नाशिक नाहीच आहे मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्प जो आपण केलेला आहे आता हे 55 टीम्स पण येणार कुठे आहे जायकुठे देणार ना ते त्यासाठीच पाण्यावर लक्ष ठेवा कार्यालयावर म्हणजे माझं म्हणणं आहे ती अंतिम हेतू काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे पण मी परत सांगतो की वस्तुनिष्ठ माहिती एकदा आपण जर मी टोटल प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला आणि ते पाहिल्यानंतर आपण मग निर्णय करू ना म्हणजे आम्ही काही वी आर नॉट रिजिड पण आता हा जरा पहिला मुद्दा हा एकदा संपू दे